नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, आमदार डॉक्टर संजय कुटे। जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात 27 फेब्रुवारी रोजी आलेल्या अचानक वादळ वारा गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असून शेती पिकाचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावण्यात आलेल्या तातडीच्या आढावा सभेत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पत्रकारांसमोर बोलताना दिली। यावेळी आढावा सभेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जळगाव तहसीलदार शीतल सोलार, संग्रामपूर तहसीलदार योगेश टोंपे, पंचायत समिती प्रभारी बीडीओ संदीप मोरे, जळगाव तालुका कृषी अधिकारी वाकोडे, संग्रामपूर कृषी अधिकारी बनसोडे इतर अधिकारी उपस्थित होते। आढावा बैठकीत प्राथमिक नुकसानीची माहिती जाणून घेतली असता जळगाव जामोद तालुक्यातील 3791 हेक्टरवरील 4792 शेतकऱ्यांची तर संग्रामपूर तालुक्यातील 15322 हेक्टरवरील पिकांचे 8892 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। आमदार कुटे मतदारसंघात गारपीट झाल्यामुळे अधिवेशन सोडून परत आले व त्यांनी शुक्रवारी प्रशासकीय आढावा सभेत अधिकाऱ्यांकडून सर्व मतदारसंघात झालेल्या नुकसानग्रस्त पीक पाण्याची प्राथमिक माहिती घेतली। तात्काळ सर्वेक्षण करून सोमवारपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी फलकावर लावण्यात यावी असे आदेश यावेळी आमदार कुटे यांनी दिले। शनिवारी आपण अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। मागील 22 जुलैच्या अतिवृष्टी व महापुराने बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना आतापर्यंत 97% सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले असून उर्वरित 3% शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने 31 मार्च पर्यंत संबंधित बँक व तहसील कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। 22 जुलैच्या महापुराने पूर्ण बाधित व अंशतः झालेल्या टपरीधारक व घराचे नुकसान झालेल्यांना मतदारसंघात 4.5 कोटी रुपये मंजूर झाले असून तातडीने वाटप करण्यात येणार आहे। तसेच वाढीव मदत सुद्धा 2 दिवसात मिळणार असल्याचे आमदार डॉक्टर कुटे यांनी माहिती देताना सांगितले। जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये 26 आणि काही प्रमाणात 27 ला गारपीट, अवकाळी पाऊस आणि वारा, उसाट असा वारा याचा प्रकोप झाला आणि त्यामध्ये काही गावांमध्ये, काही शिवारांमध्ये विविध पिकांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि शासकीय यंत्रणेने एसडीओ, तहसीलदार, सगळे कृषी अधिकारी यांनी आढावाही घेतलेला आहे। प्राथमिक अंदाज जो आहे तो शासनाकडे त्यांनी कळवलेला आहे आणि सर्व टीम ज्या आहेत त्या आजपासून पंचनामे करण्यासाठी सक्रिय झालेल्या आहेत। येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सर्व टीम ह्या तिथं पोचून सक्रियपणे पंचनामे करतील। तरीही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा जिओ टॅगिंग करून फोटो काढून ठेवावा, जेणेकरून एखाद्या ठिकाणी उशीर झाल्यास तर आपल्या पिकाचं जिओ टॅगिंग असलेला फोटो आणि तेव्हाची परिस्थिती ग्राह्य धरण्यात येईल म्हणून जिओ टॅगिंग करून फोटो काढून आपापले ठेवावे। आणि उद्या आम्ही प्रत्यक्ष दौराही करतो आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत ही कशी होईल याचा प्रयत्न हा निश्चितपणे शासनाकडे केला। शासन अतिशय सकारात्मक आहे। त्याचप्रमाणे ह्या ज्या लिस्ट आहेत शेतकऱ्यांच्या पंचनामे केल्यानंतर त्या प्रत्येक ग्रामपंचायतला सोमवार मंगळवारी लावण्यात येतील आणि त्यामधलं कोणी सुटलेलं असेल, कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते त्यांनी डायरेक्टली तहसीलदाराकडे आपलं जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल तर घ्यावा, जेणेकरून कोणताही शेतकरी सुटता कामा नये हा शासनाचा उद्देश आहे आणि निश्चितपणे सगळ्या शेतकऱ्यांना मदत चांगल्या प्रकारे होईल या पद्धतीनं शासन काम करणार आहे।